आंबेगाव तालुक्यातल्या दुर्गम आदिवासी भागामधलं हे मेघोली गाव आहे. तुम्ही जरा इकडे पाहू शकता काय डिंबे धरण आहे, गोड नदी आपल्याला खाली दिसते आणि अतिशय दुर्गम भागामध्ये हे गाव राहतं. या गावामध्ये येण्यासाठी तळेघर मार्गे यावं लागतं. यांची ग्रामपंचायत इकडे आहे बाजूला, त्या इथं दिसते आपल्याला, पण तिथं जाता येत नाही. तळेघरला जायचं आणि तिकडून इथून 8-10 किलोमीटरचा वेढा मारून तिकडे जावं लागतं. म्हणजे खूपच दुर्गम भागात राहतात. झालं असं, शासनाने यांच्या वस्तीची या मेघोली गावाची पाहणी केली, त्यावेळी असं आढळून आलं की ही लोक सुद्धा अतिशय धोकादायक पद्धतीत राहतात. कधीही डोंगर खाली कोसळून ही लोक घर गाडली जाऊ शकतात. तर म्हणून या ठिकाणी इथले एक समाजसेवक म्हणता येईल आपल्याला, अशोक शेंगाळे यांनी ह्या गावासाठी स्वतःची 70 गुंठे जमीन, आता हे जे 13 घरं दिसत आहेत, 70 गुंठे जागा आपल्या गावातल्या लोकांसाठी दान केली. त्यांचा सत्कार देखील या ठिकाणी जिल्हा परिषदेकडून झालाय. बघा, हे जे फोटोग्राफ्स असतील, म्हणजे भूमिहीन लोकांना घरकुलांचे स्वप्न पूर्ण केले. बातमीदार अशोक शेंगाळे यांनी विनामोबदला 70 गुंठे जमीन गावाला दिली आणि अतिशय चांगलं काम केलं. परंतु पुढं काय झालं तर पुढचं तर खूपच अवघड आहे. तरी तर मला ह्या गावकऱ्यांनी अनेक दिवस झाले मला कॉन्टॅक्ट करतात. मी देखील, रस्ता नाही व्यवस्थित, बऱ्यापैकी रस्ता वरपर्यंत झालेला आहे, खालचा रस्ता खराब आहे, कशी तरी गाडी चालवीत मी आलो. तर त्यांचं म्हणणं आहे की या अशोक शेंगाळे आम्हाला इतका त्रास देतात का ते म्हणतात का तुम्ही आमच्या जागेमध्ये राहता, तुमची घरकुलं आमच्या जागेत आहे, तुम्ही तुमची घर खाली करा. आणि त्यावरून कडी म्हणजे असं झालंय की अशोक शेंगाळे सरांच्या ज्या पत्नी आहे ती अंगणवाडी सेविका म्हणून इथं कार्यरत आहे आणि 13 घरांचं घर आहे आणि एकही मुलगा, एकही बाळ त्या अंगणवाडीमध्ये नाहीये. तर यांनी बोगस पटसंख्या, इकडची तिकडची लोक बाहेर राहत आहेत चाकणला कुठं कामाधंद्यानिमित्त, त्या लोकांच्या मुलांची इकडं पटसंख्या दाखवलेली आहे. आणि मग तो काय जो खाऊ मिळतो, ते अन्न मिळतं, काय जे काही वस्ता मिळतात अंगणवाडीसाठी, तर ते सगळ्या गहाळ केल्या, असं लोकांचा आरोप आहे. आणि आज ते चौकशी होणार आहे. यांनी सगळा पत्रव्यवहार केलेला आहे वरिष्ठांकडं. ते चौकशीसाठी या ठिकाणी पथक येणार आहे. जरा आपण इथल्या गावकऱ्यांकडे जाऊया. अजून काय पथक आलंय का नाही आलं? हे बघा, जवळ आलं की लांब लांब जाता तुम्ही. काय नाव आहे तुमचं? संदीप शेंगाळे. अच्छा, तुम्ही सर्व गावकऱ्यांनी या इकडे सावलीत. गावकऱ्यांनी बोलवलं, बरोबर. काय नक्की तक्रार आहे? अशोक शेंगाळेंनी तर तुम्हाला 70 गुंठ जागा दान केली. जागा दान केली, परंतु काय केलं त्यांनी आता, त्यांच्या काही पद असल्यामुळं थोडंसं ते पत्रकार असल्यामुळे ते आम्हाला वारंवार आता धमकी देतात. इथं जेव्हापासून आम्ही आलो इथं राहायला तेव्हापासून नुसते आमचं त्यांचं हेच करतात, बा त्यांच्याप्रमाणेच वागलं पाहिजे, आम्ही जे जसं सांगाल तसंच वागलं पाहिजे. म्हणजे असं त्यांचं मत आहे का, मी जसं सांगाल तसंच वागलं पाहिजे तुम्ही. म्हणजे ते उपकाराची जाणीव तुमच्या निर्माण करून देतात. बर 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 बर. अजून काय करतात? राहू दे, कशाला त्यांना घेता? त्यांना चालता येईन, तुम्ही अजून उभं करताय. या बाबा या. बरं आहे का? किती वय? 100. आधी कुठं राहायचे? घर कुठं होतं आधी घर कुठं होतं? आता खाली होतं, नंतर तिथून आलो, तिथून इथं तीन जागा झाली. 100 वय बाबांचं, 3 ठिकाणी फिरून आले. बरं, आता ते धोकादायक परिस्थिती राहत होते ना तुम्ही आधी? हो, आधी धोकादायक परिस्थिती. सगळ्या प्रशासनाने याची पाहणी करून गेले. हे ग्रामपंचायत मार्फत याची लेवल केली. पहिली पेसाचा पैसा याला पहिला हे केला, त्यावेळेस तेव्हा त्यांची मंजुरी होती त्यांची. मग आता काय आमचा जरासा गावकीचा थोडासा वाद होता त्यांचा. म्हणजे वाद असा की त्यांच्याकडे जे आमचे याची ठेव होती, यात्रेची वर्गणी वगैरे जमा करून दिलेली, समजा यात्रेचा खर्च करून जी राहिलेली रक्कम होती ती त्यांना आम्ही मागायला गेलो असं ते आमच्या दमदाटी करतात. आणि तेव्हापासून जे वाद वाढला तो मग हे आमचं जे शासनाचं समजा कामं काही येतात, आता तळ्याचं काम होतं, त्यांनी ते ठेकेदारांना हे करून दम देऊन ते काम. बघा, सांगायचं कारण असं का हे अशोक शेंगाळ्यांचा ही लोक खूप आदर करायचे, परंतु त्यांचा त्यांनी गैरफायदा घेतला असं तुमचं म्हणणं आहे. आणि गावची काहीतरी इथं काहीतरी कार्यक्रम असतो दरवर्षी, त्याचे काही पैशाची हिशोबाचा विषय होता, तर हिशोब ते दाखवत नव्हते, बरोबर आहे ना? म्हणून तो वाद झाला. आता झालंय काय, 70 गुंठ जागा यांनी जर दिली, परंतु आता शासन, वेगवेगळ्या शासन किंवा वेगवेगळ्या कंपन्या या ठिकाणी CSR फंडातून यांना पाण्याची सोय किंवा वेगवेगळी सोय करायचं हे येतात. त्यासाठी या इथं 70 गुंठे जागेमध्ये ते खोदकाम करतील किंवा काहीतरी टाक्या बांधायचं काम करतील. त्यावेळी अशोक शेंगाळे येतात आणि
ते जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांना ते इथं अजून ते पण आलेच नाही. त्यांना फक्त फोनवरती धमकी देतात, माझ्या शेतामध्ये ते माझ्या जागा आहे त्याच्यामध्ये काम करायचं नाही, काही नाही असं. काय काम होतं त्यावेळी त्यांनी हरकत केली? त्यावेळेस तळ्याचं काम चालू होतं. ते आमचं खाली खोलीकरण चालू होतं तळ्याचं. ते नेमका पाणी लागलं आणि त्यांनी ते काम बंद पाडलं. आत्ता सुद्धा बांधकामाला ते लोक आले होते, त्यांना धमकी दिली, त्यांचे फोटो वगैरे काढून नेले. तुम्ही त्या शाळेमध्ये तुम्ही त्या ठेकेदाराला सांगितलं तुमची माणसं इथं आली तर आताच्या आता तिथून हटवा आणि ते काम बंद करा. त्यांनी क्रेशर टाकलं होतं तिथं आता येऊन. ते माणसं पण काम चालू करायचंच होतं त्यांना. मग त्यांना आता धमकी देऊन ते म्हणले आम्ही पुढं कळवलंय, हे केलंय ते केलंय. त्यांना असे धमकी दिले ठेकेदाराला. ते काय म्हणतात जागा माझी? हो, जागा मग माझी. दान कशाला केली? तेच आम्हाला आमची मग असंच फसवणूक केली. आता आम्हाला तुम्हाला जर दान करायची होती आम्हाला तिथून खालून आम्ही तिथंच बरं होतो ना. मग आमचं झालं असतं, काय झालं असतं ते झालं असतं. पण तिथून आमचं पुनर्वसन केलं इथं सगळ्यांनी. आता त्यावेळेस त्यांनी मग हे सगळं प्लॉटिंग वगैरे केलं. ग्रामपंचायतला हे तिथून ग्रामपंचायतचा खर्च केला 70-80 हजार रुपये याला प्लॉटिंग खर्च केला. 2 लाख रुपये केलाय. बरं ठीक आहे, तुमच्यासाठी केलंय ना, थोडी त्यांच्यासाठी केलं. हा, ते खर्च सगळा केला असता मग त्यावेळेस तेव्हा ते काय बोलले नाही. मग आता सगळं आता आम्ही त्यांच्याकडे हिस्सा तेव्हापासून ते आम्हाला म्हणू लागले नाही तुम्ही आमच्या जागेत आहेत, तुम्हाला मी काय फक्त संमतीपत्र दिलेले ते मी कॅन्सल करू शकतो, असं करू शकतो, असं आम्हाला मग दम आता देतात. घरांच्या घरकुलांच्या नोंदी घातल्या याचं काय? घरकुलांच्या नोंदी पण त्यांनी करून दिल्या नाही त्यांना. ते काय जे झालेत बाकीच्या 4-5 जणांच्या नोंदी झालेल्या आहेत, बाकीच्या नोंदी रखडून ठेवलेल्या आहेत. मग ग्रामपंचायतीला पत्र दिलं का? हो, त्यांनी पत्र दिले ग्रामपंचायत. मग आता हे बघा माझ्या हातामध्ये इथं एक पेपरचं कात्रण म्हणजे आहे. 13 भूमिहीनांचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण. दैनिक आपलं नाव नाही घ्यायचं. वार्ताहर अशोक शेंगाळे यांनी दिली विनामोबदला 70 गुंठे जमीन. आणि शेंगाळे सरांचा जिल्हा परिषदेच्या सीओनी गजानन पाटीलने सत्कार केला दिसतंय. हो, त्यांनी म्हणजे गावाची फसवणूक केली आणि आमच्या भावकीची पण फसवणूक केलेली आहे. म्हणजे आमची 3 भावांची सामायिक क्षेत्र जमीन आहे. त्यांनी आमची संमती न घेता त्यांनी गावाला दान केल्याबद्दल त्याबद्दल आमचा काही वाद नाही, पण त्यांनी असं त्यांनी करायला नको होतं. बर बर, मग आता सांगा मला का ठीक आहे, आता हा झाला पार्ट 1. जमीन दिली, सत्कार घेतले, सगळीकडे वाह झाली आणि आता तुम्हाला म्हणतायत की आमच्या घरात राहता, आमच्या घरात राहतात म्हणजे आमच्या जागेत राहता. आमच्या जागेत राहतात. ती घरं मोडून जावं, मी वरून वॉटर आणि तुमची घरं लुटून देईन असं त्याची बायको आम्हाला धमकी देते. वारंवार पत्नी काय काम करतात त्यांचे? त्यांची पत्नी अंगणवाडी सेविका आहे त्यांची. इथं? हो, आमच्याच गावामध्ये अंगणवाडी व सेविका आहे त्यांची पत्नी. बर, नक्की किती मुलं शिकतात तिथं? आता मुलं तर यादीला तर 10-12 मुलांचं यादी आहे त्याच्या पटसंख्या. संख्या. परंतु इतर ह्या वस्तीतून आमच्या गावातून तर एकही मूल नाही त्या याला शाळेत जायला एकही मूल नाही. आता वर इथं बरेच 2 किलोमीटर 1 किलोमीटर अंतरावरती आमची वाडी पोटेवाडी म्हणून त्या वाडीतली पोरं आहेत, काही रजिस्टरला नव्हतं, पण ती पोरं सगळे चाकण इकडं तिकडं बाहेरच पोरं आहेत, त्यांची नावं येते. आणि त्यांना जेव्हा आलेला खाद्य म्हणा कुठं काही त्यांना आले आहार तो परस्पर हे वाटून घेतात. उघडतात का? कधीतरी उघडतात अंगणवाडी, कधीतरी उघडते, कंटिन्यू काय चालू नसते, कधीतरी ते उघडतात आपली अंगणवाडी. आणि सुपरवायझर पण इकडं कधी आजपर्यंत चौकशीला आले नाही ती भाऊ. झालंय असं की इकडे ना सावलीत आहे, तुम्ही उन्हात, तर झालंय असं का ह्या गावकऱ्यांनी वैतागले या अंगणवाडीच्या गैरकारभारला आणि यांनी सगळ्यांनी मिळून टाळं ठोकले. हो, आम्ही किती दिवस झाले टाळं ठोकले? आता आम्ही 25 तारखेला टाळं ठोकलंय. कारण कसं टाळं ठोकायचं कारण आम्ही 22 तारखेला त्यांना निवेदन दिलं होतं. याला पंचायत समितीला निवेदन कळवलं, ते कोणी त्याची दखल न घेतल्यामुळं मग आम्हाला टाळं ठोकायची पाळी आली. ते कोणी येईना म्हणून मग आम्ही टाळं ठोकलं. त्याच्यावर विरोधात आमच्या आता त्या काला पोलीस स्टेशनला त्यांनी आमच्या विरोधात तक्रार केली का ते परस्पर मदतनीस चावी घेऊन गेले आणि त्यांनीच काहीतरी काळा बाजार केला म्हणून. तुमच्या विरुद्ध कुणी दिली तक्रार? अंगणवाडी सेविका आणि ते पत्रकार अशोक शेंगाळे त्यांनी. बर बर, मग आता त्यात मध्ये काही काही ज्या वस्ता खेळणी किंवा लहान मुलांचं जेवण अन्न वगैरे ते आहे का तिथं? नाही, काहीच नाही त्याच्यात, काहीच नाही. आता सगळी मोकळी शाळा आहे. मग त्यासाठी तुम्ही आम्हाला इतक्या लांब बोलवलं? आम्ही तुम्हाला तेवढ्यासाठी त्याची सखोल चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं इथं. बर, मग आता ही जागेचा काय उतारा तयार झालाय का? 7-12 वगैरे 70 गुंठ्याचा? नाही, याचं तर उतारा अजून काही तयार झालेला नाही. आता त्यांनी संमतीपत्र करून दिलेले, एवढंच आहे आमच्याकडे आता प्रूफ. बरं, आता तुम्ही जे सांगत होते का काही शेततळी वगैरे काही कंपन्या येतात तुमच्या हा, ते मदतीसाठी, कंपनी मार्फत- 70 गुंठ्यात होतं का त्यांच्या क्षेत्रात आहे? नाही, ते 70 गुंठ्यामध्ये त्याच्यात ते
आता त्या कंपनीकडून आम्हाला पाण्याची व्यवस्था म्हणून त्यांनी आपलं ते काम केलं, करायला तयार होते ते. पण यांनी आता थोडंफार काम झालं आणि त्यांनी लगेच त्यांना धमकी देऊन ते काम बंद पाडलं. म्हणजे असे आमचं म्हणजे असं- काम होऊन दिलं. हा, थोडं होऊन दिलं काम, थोडंसे खोदकाम झालं. त्याच्यानंतर लगेच त्यांनी फोन केला, त्यांना दमदाटी करून हे केलं. आता ह्या पोलचं सुद्धा जे आता लाईटीसाठी पोल दाखवा. आम्हाला 13 वस्तीसाठी आता इथं 13 घरांसाठी आम्हाला लाईट पाण्याची ते व्यवस्था आता चालली होती, पाणी कुठंतरी भेटत होतं. परंतु हे खांबळे सुद्धा ते आता यांच्या तिघांचे 3 वाटेत वाटणी. आता तो म्हणतो माझ्या हद्दीत राहायचेच नाही, त्या इथं रावला तरी पण तो म्हणतो नाही ती माझीच जागा आहे. आणि त्या वायरमॅनला त्याला सुद्धा धमकी देतोय का हे पोल 2 दिवसात काढून टाका आमच्या हद्दीतून. तुम्हाला कोण? अशोक शेंगळे, हो, अशोक पत्रकार साहेब. पत्रकार साहेब त्यांना सुद्धा धमकी देते. हे 70 गुंठ्यामध्ये आहे का खांबळा? हो, 70 गुंठ्यामध्ये हा सगळा पूर्ण एकच दाखव ना जरा ते. म्हणजे आता लावलेत, आता ते काय म्हणतात, काढून टाका का? अरे बापरे, ते खांबळे लावलेत ना, हे उकडून टाकायला सांगतो. का उकडून टाकायचं आता? ते हे घर कोणाचं आहे हे माझं आहे. आणि पुढचं कोणाचं आहे? घर कोणाचं आहे? ते शेजार म्हणजे आमच्या गाववाल्यांची म्हणजे हे माझं घर आहे ना, हे माझ्या मग जमिनीमध्ये आता म्हणजे. पाणी कुठे आहे तुम्हाला? पाणी प्यायला नाही नाही, ही जागा तुमची आहे का हो, हे वैयक्तिक? आमची वैयक्तिक जागा आहे. म्हणजे 70 गुंठ्यामध्ये ते. 70 गुंठ्यामध्येच येते, त्यांच्या बावकीचे ते आमच्या हिस्सा आहे बाकीच्या त्यांचा. गावांचा हिस्साच आमचा आहे. हिस्सा. हे 70 गुंठ्यातलंच आहे. हो, 70 गुंठे. म्हणजे जमीन तुमची पण गेली, पण तुमचा सत्कार नाही झाला. नाही. सत्कार फक्त अशोक शेंगाळेंचा झाला. अशोक शेंगाळे झाला, कारण की ह्या जमिनीचा मेन मालक माझे वडील आहेत, कोणी माझी शेंगाळे आणि यांची वारस नोंदणी खाली. बरं ठीक आहे, तो काय असेल तो सिव्हिल विषय. आणि आपल्या तिथेच भेटत. हे बाबाची एरियाच्या बाबाच्या एरिया कसं तरी आता तिथं पाण्याचे तुम्ही अख्खं गावाला मग तुमच्या विहिरीतून पाणी देता. हा, तुमचं पण सत्कार व्हायला पाहिजे मग. नाही ना झालं. नाही झालं. बर चालत नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही हे नाही. आम्ही काही एवढे मोठे नाही, व सत्कार झाला पाहिजे त्याचा. मोठेपणा नाही करायचा. हा, आम्हाला काही एवढं मोठेपणा करायचं नाही, पण लोकांची कुठेतरी सोय व्हावी. आता आता पाणी आता यांच्या विहिरीतून येतं. हो, आता त्याच विहिरीतून पाणी आता सगळे पितात. आता जसे आम्ही इथं वर आले राहायला तेव्हापासून त्याच विहिरीचा वापर करतोय आम्ही. पण आता खांब पण काढायचं विजेचा, मग आता वीज कुठून येणार? आता विजेचा तर तोच मोठा प्रश्न आहे. आम्हाला इथं वर आणून ठेवलं, पण आमच्या जे मूलभूत गरजा होत्या त्या आम्हाला तर काय अजूनपर्यंत शासनाने दिल्याच नाही. त्यावेळेस सगळे अधिकारी येऊन पाहून गेले, आम्ही तुम्हाला हे लाईट देऊ, हे पाणी देऊ, सगळी व्यवस्था करू. पण ते पाईपलाईन पण केली, पाईपलाईनचा पण असाच बोजवारा झाला. टाकी बांधून ठेवली वर. टाकी बघा, त्या टाकीला त्याचे त्या वरती टाकीच्या खडको बांधलेले बघा तिथं. आहे बघा, खाली धरण आहे, हो, वर टाकी आहे. हो. पण अशी या परिसरातल्या लोकांची इतकी बिकट अवस्था आहे की यांना पाणी नाहीये, असा प्रश्न आहे. हे बघा, इथं खाली धरण, वर टाकी, पाणी नाही. तर आता काय अधिकारी काय म्हणतील? तुम्हाला म्हणतील का तुम्हाला कोणी सांगितलं तिथं कुलूप लावायला? तुमच्यावर गुन्हा दाखल होईल मग. हा, बोला, 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 बोला. हा, तेच ना, मग गुन्हा दाखल नाही व्हायला पाहिजे ना आमचं, असं म्हणतंय. मग कुणी सांगितलं तुम्हाला हे टाळा लावायला, उद्योग करायला? टाळं लावायला ग्रामस्थांनी लावला का? का म्हणजे अंगणवाडीत काहीच नाहीये तिथं, पोरच नाही, मग कशाला? बघ, अर्ज करायचं वर, पोरं नाही, कसं काय चालू आहे अंगणवाडी? दिले आम्ही अर्ज दिले आणि मग ह्याला मग ते काय पोरांचा खाऊ बिऊ सगळं गायब होतो का, असं तुमचं म्हणणं आहे का? हा, काहीच नाही तिथं. ठीक आहे, आता या सगळ्या महिलांना तुमचं तेच म्हणणं आहे का? आमचं तेच म्हणणं. काय आता राहताना काय म्हणतात? येतात का ते येतात तुमच्या जागेमध्ये? ते धमक्या देतात ती येते नाही. काय म्हणतात ते? तुमच्या डीसीबी लावा, आमच्या तुमची घराली घरा पाडू तुमची. जेसीबी? हा, आम्हाला असं खाली पायरी काढायचं मार्ग नाही, आम्ही टाकून पैसे घेऊन उतरायचं नाही. हा, आम्ही पैसे सुद्धा भरलं तरी हा, पैसे थोडंफार आमच्या- सरकाराकडून त्यांनी घेतला असेल, पण आम्ही सुद्धा पैसे भरले. दादा कुणाला दिले पैसे? ते पाटलाला दिले, पत्रकाराला. तेच हा, तिने आमच्या पण 5-5 हजार घेतले. कोणी 5-5 हजार घेतले? ते अशोक शेंगाळे कशासाठी? घरा बांधायला. पण काय त्यांनी काय केलं असेल ना तुमचं? काय ते जागेच्या बदल्यात? हा, जागेचं घेतलं. जागेमध्ये पाच- जागे काय वानगडे, तुम्ही दिले का 5,000? नाही, आता माझी जागा म्हणजे मी कशाला देऊ? आता हे ज्यांनी हे घर कोणी बांधले दिले 5,000? हे सगळ्या लोकांनी दिले. तुम्ही दिले का? नाही दिलं काय म्हणले, कशासाठी मागितले पैसे? हे घरा माग 5-5 हजार. हा. आमच्या दोघा भावांचं 10,000 दिलं मी. कुणाला हातात दिलं? त्याच्याच दिलं पत्रकाराच्या. ते तेवढी समोर अंगण आहे, त्याचं सुद्धा त्यांनी 5,000 रुपये घेतले. हा, अंगणाचं. हा, 5 फुटाची नाही जागा. हो, अंगणवाडी उघडतात का? अंगणवाडी अशी कधीतरी. मग कोण असतं आतमध्ये? मग आतमध्ये ती सेविका आणि मदतनीस. दोघीच का? दोघीच बसतात. दोघीच असत्या, 2 खुर्च्यांवर. कोणीच नसतंय, दोघीच असतात.
खूपच 1:30 वाजेपर्यंत बसत्या दोघी जणी, तिथून मग येतात घरी उठून. आम्हाला भावाने पाणी आम्हाला खालून धरणावरून व्हायला लागल ना. मग आम्ही काय करायचं? काय तुम्हाला जलजीवन वगैरे काय नाही का काही? आता काहीच नाही तर इथं काहीच आहे का सोय? जेवण आलं तरी इथं होऊन देत नाही ना. हा इथं होऊन द्या. मग जलजीवन पण होऊन देत नाही नाही? नाही काहीच नाही. काहीच नाही अरे मग इथं येऊन पस्ताव झाला. हा ना तेच. हा हा लय कोंडी झाली आमची. हा ना. म्हणजे लय अवघड झालं. सुखाचे आपण इकडं दुःखात येऊन पडले. तर हे बघा आता अधिकारी येता येत वाटतं. तिथं आल्याच्या नंतर आपण अधिकाऱ्यांना देखील विचारणा करू की नक्की काय अडचण आहे. गावकरीच देखील तिथं असणार आहे आणि जे अशोक शेंगाळे आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत.